दर्पण न्यूज। कलाप्पांना आवाडे जवाहरच्या 33व्या ऊस गाळप हंगामाकरिता मूळी पूजन संपन्न। हुपरी 28 ऑक्टोबर कलाप्पांना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26च्या या 33व्या ऊस गाळप हंगामाकरिता मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माननीय श्री प्रकाश अण्णा आवाडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ किशोरीताई आवाडे या उभयंताच्या अमृत हस्ते काटा, गव्हाण आणि मूळी पूजन करून गाळप हंगामाचा मुहूर्त करण्यात आला। यावेळी कारखान्याचे संचालक माननीय आमदार डॉक्टर श्री राहुल आवाडे उपस्थित होते। संस्थापक चेअरमन कलाप्पांना आवाडे दादांच्या नेतृत्वाखालील कारखान्याकडे 2025-26 हंगामाकरिता सुमारे 22,700 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे। कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी चालू गाळप हंगामात आपला पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन श्री प्रकाश अण्णा आवाडे यांनी केले। राज्य शासनाच्या निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2025 पासून रीतसर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामास सुरुवात होणार आहे। चालू गळीत हंगामासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगून त्यांनी सर्व सभासद, ऊस पुरवठा करणारे शेतकरी, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना गाळप हंगामाकरिता शुभेच्छा दिल्या। ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागणीनुसार बिनव्याजी उधारीवर ऊस रोपे, ऊस बियाणे, हिरवळीची खते, रासायनिक खते, औषधांचा वेळेत पुरवठा आणि लागण व खोडवा पिकासाठी सल्ला व मार्गदर्शन कारखान्याकडून नेहमी देण्यात येते। अभिनव ड्रोन फवारणी आणि ऊस विकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना अधिक ऊस उत्पादन मिळते। यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले, माजी चेअरमन श्री उत्तम आवाडे, कारखान्याचे माजी संचालक जे पाटील, जयपाल उगारे, धनंजय मगदूम, रावसाहेब मुरचिट्टे, सुकुमार किडिंगे, विलास पाटील, अनिल वडगावे, अण्णासाहेब शेंडुरे, रावसाहेब पाटील, जम्मूकुमार देसाई, दिनकर कांबळे, संजय भोजकर, विलास खानविलकर, सुभाष नरदे, राजू नाईक, पद्मांना हेरवाडे, तानाजी पाटील आणि संचालक सर्वश्री अण्णासो गोटखिंडे, अदगोंडा पाटील, सूरज बेडगे, शीतल आवण्णावर, संजय कुमार कोथळी, सौ कमल पाटील, सौ वंदना कुंभोजे, प्रकाश पाटील, सुभाष जाधव आणि कार्यकारी संचालक श्री मनोहर जोशी व सर्व अधिकारी व हितचिंतक यावेळी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.